नमस्कार पशुपालक बंधूंनो, आज आपण पंचबिगा तालुका फलटण जिल्हा सातारा येथे संतोष गावडे यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे। त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये आज एक नवीन आणि अभिनव प्रयोग केलेला आहे। तो कोणता प्रयोग आहे हे आपण पुढे पाहणार आहोत। तर पशुपालक बंधूंनो, आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्वच्छ दुग्ध उत्पादन करणं। आज स्वच्छ दुग्ध उत्पादन करत असताना त्यामध्ये एक अजून एक महत्त्वाचा विषय येतो, तो म्हणजे मिल्किंग मशीनची स्वच्छता करणं। आज मिल्किंग मशीनच्या अस्वच्छतेमुळे आपल्या जनावरांना वेगवेगळे आजार होतात, जसं की मास्टायटिस असेल किंवा सडाच्या रिलेटेड कोणते आजार असतील तर ते होतात। यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मिल्किंग मशीनची स्वच्छता करणं। आज आपण या गोठ्यावरती आलो आहे। त्यांनी एक अभिनव प्रकल्प केलेला आहे आणि प्रयोग केलेला आहे। तर तो कोणता प्रयोग आहे आणि त्यांनी मिल्किंग मशीनच्या स्वच्छतेसाठी कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत आणि काय आहे हा प्रकल्प, आज आपण इथे जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्कार पशुपालक बंधूंनो, आज तुम्ही जी स्क्रीनवरती मशीन बघताय आणि त्या मशीनच्या साईडला एक बॅलर उभा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो हीटर सोडलेला आहे त्यापासून जे पाणी येते ते पाणी गरम पाण्याचा वापर करून ते मिल्किंग मशीनची स्वच्छता करतायत। हा प्रयोग त्यांनी आज इथे त्यांच्या गोठ्यावरती राबवलेला आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये हा प्रयोग त्यांनी केलेला आहे आणि अतिशय उपयुक्त असणारा, प्रत्येक पशुपालकाच्या गोठ्यावरती उपयुक्त पडणारा आणि प्रत्येकाला फायदा करून देणारा हा प्रयोग त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती केलेला आहे। तर याच प्रयोगाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना ही कल्पना कशी सुचली किंवा त्याला त्याचे काय फायदे होतात, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर चला तर मग। ताई, तुमची आम्हाला एक छोटीशी ओळख करून द्या। तुमचं नाव, गाव काय आहे हे सगळं। माझं नाव सीमा संतोष गावडे, पंचबिगात राहतो। तर ताई, तुम्हाला ही कल्पना कशी सुचली, म्हणजे हे तयार करण्याची कल्पना कशी सुचली? म्हणजे आम्ही ती निघत नव्हतं ना, स्वच्छ होत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही गरम पाण्याने ती धुवायला लागलो। बरं, स्वच्छ व्हायला लागलं। मग ह्याच्या आधी काय अडचणी होत्या का तुम्हाला, म्हणजे त्याचं काय प्रॉब्लेम काय येत होता तुम्हाला? निघत नव्हतं ना, पिवळं पडत होतं, सगळं खराब होत होतं, मग त्याच्यामुळे ती मग आम्ही गरम पाण्याने धुवायला लागल्यापासून स्वच्छ झालं ते। बरं। मग आता तुम्ही जे गरम पाण्यापासून स्वच्छ करताय आणि या गरम पाण्याचा काय फायदा होतोय, म्हणजे तुमच्या मिल्किंग मशीनला आणि तुमच्या गोठ्यामध्ये आणि एकंदरीत तुमच्या व्यवसायामध्ये? दूध चांगलं राहतं आणि मस्टड्या होत नाहीत ना, त्याच्यामुळे त्याचा फायदा गरम पाण्याने होतोय चांगला। बरं, म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्या गरम पाण्याने फायदा होतोय, मास्टायटिस होत नाही तुमच्या गाईला। दुसरी गोष्ट, तुमची भांडी वगैरे चांगली राहतात आणि मिल्किंग मशीन चांगली राहते। बरोबर आहे। एकंदरीत तुम्ही जे आपले शेतकरी त्यांना मिल्किंग मशीन स्वच्छतेसाठी काय सांगाल, की काय संदेश द्याल की मिल्किंग मशीनची स्वच्छता का केली पाहिजे, कशासाठी केली पाहिजे? मस्टड्या होऊ नयेत, दूध स्वच्छ राहावं, मशीन पण स्वच्छ राहावं, म्हणून ते आपण गरम पाण्याने धुतल्याच्या नंतर सगळ्यालाच कळलं पाहिजे ना, ती चांगल्या ह्यानं धुवावं, बरोबर, दूध पण चांगलं राहील। म्हणजे एकंदरीत पशुपालक बंधूंनो, त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक पशुपालकाने आपली मिल्किंग मशीन स्वच्छ केली पाहिजे आणि ही एक आपली नैतिक आणि एक माणूस म्हणून एक जबाबदारी की चांगलं स्वच्छ दुग्ध उत्पादन करणं गरजेचं आहे आणि ते डेअरीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। आज त्यांनी त्यांच्या लेवलमध्ये एक चांगल्या पद्धतीचा, एक चांगला नाविन्यपूर्ण प्रयोग त्यांच्या गोठ्यामध्ये केलेला आहे की मिल्किंग मशीनची स्वच्छता। मिल्किंग मशीनची स्वच्छता किती महत्त्वाची आहे आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, परंतु मिल्किंग मशीनच्या अस्वच्छतेमुळे आपल्या जनावरांना जसे त्रास होतात तसे मनुष्यालाही होऊ शकतात। म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण मिल्किंग मशीनची स्वच्छता केली पाहिजे। पालन करत असताना बरेच पशुपालक हे मिल्किंग मशीनची स्वच्छता व्यवस्थित करत नाहीत आणि त्यांना त्याचे तोटे सहन करावे लागतात। म्हणून प्रत्येक पशुपालकाने आपली मिल्किंग मशीनची स्वच्छता केली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं स्वच्छ दुग्ध उत्पादन केलं पाहिजे। तर पशुपालक बंधूंनो, ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ह्यांनी केलेला प्रयोग हाही तुम्हाला कसा वाटला हेही निश्चित पद्धतीनं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। पाहत रहा गोविंद, मी रोहित आपली इथेच रजा घेतो। धन्यवाद।